नमस्कार, मी विशाल जगदाळे. आता मी आहे धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि खरं तर धाराशिव मधील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी माहिती आपण धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या कृषी नियोजन प्रकल्पाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये. आणि सर, काय सांगाल या प्रकल्पाविषयी? कसा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे याचा? सर्वांना नमस्कार. आज इथे आपण इथे IIT बॉम्बे टीम सोबत आपण इथे आहोत. आमच्या RDC SI पण आहे आणि आपण सर्व शेतकरी बांधवांना आपण एक आनंदाची बातमी काही दिवसापूर्वी आपण दिलेलीच आहे, बट अजून सविस्तर माहिती देण्यासाठी आपण इथे सगळे जमले आहोत. थोडक्यात सांगायचे असेल, ही धाराशिव AIO म्हणजे अग्रिकल्चर इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट असा आपण एक प्रोजेक्ट विकसित केलेली आहे IIT बॉम्बेची मदतीने, कृषी विभागाची कोऑपरेशनने. आणि याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना साधा सोपा भाषेमध्ये त्यांच्या वैयक्तिक शेताची माहिती आपण SMS द्वारे आपण पाठवणार आहोत. सर, हा जो SMS आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का, किंवा आपण पाठवलेला आहे का? हो, आता सध्या हे जे SMS आहे, ज्या शेतकऱ्यांची अग्रिस्टॅक फार्मर ID आहे आणि ते अग्रिस्टॅक फार्मर ID आणि MRSAC ची शेती आणि शेती जमीन गटाची जे जुळलेली आहे त्या शेतकऱ्यांना SMS जाणार आहे. आणि आता लगभग आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तब्बल 2 लाख शेतकऱ्यांना SMS गेले आहेत. दोन वेळेस SMS गेलेले आहेत. Yes. आणि आता काय होतं, SMS जातो, पण असं होतं की बरेच SMS शेतकऱ्यांना जातात. मग हा SMS जो आहे तो जर उघडला गेलेला नसेल किंवा तो जर माहित त्यांना झालेला नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? बरोबर आहे, योग्य प्रश्न आहे. आता सर्व शेतकरी बांधवांना संशय असेल, मनामध्ये शंका असेल की ही कोणती SMS आहे, कशामुळे आपल्याला या SMS मध्ये जे आलेल्या लिंकवर क्लिक करायची आहे. याच्यामध्ये असा आपण दक्षता घेतलेली आहे, ही याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या माहिती गोळा करणे किंवा तुम्हाला OTP सारखं माहिती शेअर करणे असं कुठलीही तरतूद आपण ठेवली नाहीये. ही एक आपण लिंक शेअर केल्यानंतर लिंक आपण SMS द्वारे लिंक आपण पाठवणार आहोत. आणि आपण लिंक उघडल्यानंतर तुम्हाला IIT बॉम्बे यांनी विकसित केलेले जे पोर्टल आहे ते पोर्टल ओपन होतील. आणि पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्ही इथे सर्व माहिती तुम्ही पाहू शकता, त्या शेती निगडीत, हवामान निगडीत. पण आता काय होतं, एकदम SMS पाठवलेला आहे आपण, पण ते एकदा SMS पाठवल्यानंतर वर्षभर त्या शेतकऱ्यांना कशी माहिती मिळेल? बरोबर, आपण SMS दररोज काय पाठवणार नाहीये. आपण एकदा SMS पाठवल्यानंतर SMS मधले जे लिंक आहे ते लिंक तुम्हाला सेम असेल आणि तुम्ही लिंक ते जतन करून ठेवू शकता. आणि लिंक जतन करून ठेवून तुम्ही कधीही ओपन करू शकता. आणि बट ते लिंकवर असलेले जे माहिती आहे ते डायनामिकली, म्हणजे दर दिवशी ते अपडेट होणाऱ्या माहिती आहे. सो SMS आपण एकदा या दोनदा आपण पाठवतो लिंक शेअर करण्यासाठी. आणि हे जे लिंक आहे सर्वांसाठी एकसारखं नाहीये, प्रत्येक शेतकऱ्यांसाठी कस्टमाइज्ड आपण माहिती तयार करून शेअर केलेली आहे. सर, काय होतं कधी कधी की आता शेतकरी जो आहे आणि SMS कधी कधी डिलीट होतो, आणि तो SMS जर डिलीट झाला तर मग त्यांना पुढे काय केलं पाहिजे? काय हरकत नाहीये. आपण 30 जूनला एकदा पहिला SMS पाठवला होता, त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी आपण SMS पाठवला होता. शेतकऱ्यांनी ते SMS ची जे लिंक आहे आपण जतन करून ठेवावी. जर इन केस आपल्याकडून काही डिलीट झाला पुन्हा आपण काही दिवसानंतर पाठवणार आहोत. आणि SMS तर दररोज येणार नाही. आता लिंक खरं तर SMS आहे तो रोज येणार नाही. लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. सर, सगळ्यात अगोदर तर शेतकऱ्यांना SMS होतो आणि SMS आल्यानंतर लिंक ओपन होते. तर ते लिंक ओपन केल्यानंतर काय होतं ते आपण प्रत्यक्षातच पाहूयात. आपण एकदा SMS मधले जे लिंक आहे ते ओपन करा. SMS हे जे अशा प्रकारचे SMS तुमच्या मोबाईलला कदाचित आले असेल, आणि या SMS मध्ये एक छोटस लिंक आहे. त्या लिंकवर आपण जर क्लिक केला सो असा एक पेज डेव्हलप ओपन होतील. आणि हे धाराशिव AIO.in असा एक वेबसाईट आहे. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इथे आपण एक उदाहरण आपण घेतो. याच्यामध्ये एक शेतकरी यांचे नाव इथे दिसत आहे होम पेजवर. सो जसं मी सांगितलं आहे की हे प्रत्येक शेतकऱ्यांना एकसारखं माहिती दिसणार नाहीये. प्रत्येक शेतकऱ्यांना इंडिव्हिज्युअल त्यांच्या वैयक्तिक शेत जमिनीची माहिती याच्यामध्ये मिळणार आहे. आणि इथे होम पेज मध्ये गेल्यानंतर आपण माझ्या शेताची माहिती
आपण याच्यावर क्लिक केल्या हो. सो याच्यामध्ये 3 ऑप्शन तुम्हाला दिसते. एक आहे शेत जमीन, तुमच्या स्वतःची शेत जमीन बद्दल माहिती, म्हणजे तुमच्या गाव शिवारामध्ये तुमचं जे शेत जमिनीचे जे नकाशा आहे तुम्ही इथे पाहू शकता. इथे जर आपण गट नंबर आपण निवड केला सो त्या गट नंबरची तुम्हाला नकाशा इथे दिसणार आहे. आणि फॉर एक्झाम्पल या संबंधित शेतकरी बांधवांची 2 गट नंबर दिसते, गट नंबर 82 आणि 83, आणि त्यांच्या जमिनीचे क्षेत्र किती आहे आणि मातीचे प्रकार कशी आहे, मातीची कोली किती आहे, अशा प्रकारची माहिती ते स्वतः ते त्यांच्या शेत जमिनीबद्दल ते बघू शकतात. कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांना कदाचित माहित नसेल की त्यांच्या शेताची आकार कशी आहे, बाउंड्री कशी आहे, आणि त्यांच्या शेत जमिनीची लागून जे शेजारचे गट नंबर काय आहे ते कदाचित माहिती नसेल, तो पण इथे माहिती बघू शकता. आणि स्वतःची शेत जमिनीची माती आणि इतर विषयीची पण इथे ते बघू शकतात. आणि बॅक गेल्यानंतर पुन्हा इथे हवामान आणि पीक व पेरणी. हवामान मध्ये आपण जर गेल्यानंतर मागील 5 दिवसाची हवामान, पुढच्या 3 दिवसाची, पुढच्या 7 दिवसाची, अशा प्रकारचे फोरकास्टिंग, वेदर फोरकास्टिंग आपल्याला मिळणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांनी हवामानाची अंदाजा मिळाले की ते पुढच्या प्रक्रिया, पाणी किती द्यायची आहे, पंप ऑन करायचे की बंद करायची आहे, मातीतील ओलावा किती आहे, हे सर्वांचे अंदाज घेऊन ते पिकाची मॅनेजमेंट करू शकतात. नंतर पीक पेरणी सल्ल्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सल्ला देतो. याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल सोयाबीन आपण जर निवड केला, याच्यामध्ये आता सोयाबीन मध्ये पीक पाण्याची तुटवडा किती आहे, म्हणजे सोयाबीन लागवड केल्यानंतर आतापर्यंत किती पाणी लागणार होती आणि किती पाणी मिळाली आहे आणि किती तुटवडा आहे, डेफिसिट आहे, असं बघू शकता. आता फॉर एक्झाम्पल पिकाची पाण्याची एकूण गरज म्हणजे पेरणी केल्यापासून 252 mm पाणी गरज होती, पण आतापर्यंत पाऊस एवढे पडले आहे 199 mm. सो 21% तुटवडा आहे, ते त्यांच्या स्वतःची सिंचनाद्वारे ते बघू शकतात. आणि इथे पण डायनामिकली आपण एक इन्फोग्राफिक पण केलेली आहे. इथे फॉर एक्झाम्पल आता मातीतील ओलावाची स्थिती, आता ही पण खूप क्रिटिकल पॅरामीटर आहे. मातीतील किती ओलावा आहे त्याच्या आधारावर ते शेतकऱ्यांनी पाणी जास्त द्यावी कमी द्यावी हे अंदाजे ते घेऊ शकतात. आता आपण त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या मातीमध्ये किती ओलावा आहे, अजून फॉर एक्झाम्पल ते लेस दॅन 50% दिसते, सो त्याच्या अनुषंगाने ते पुढच्या नियोजन ते करू शकतात. आणि पुढील पावसाची अंदाजी स्थिती, जर पुढील 7 दिवसामध्ये पाऊस येत असतील मग त्यांना सिंचनची काही गरज राहणार नाहीये. अशा प्रकारचे सूक्ष्म नियोजन संबंधित शेतकरी करू शकतात. आता याच्यानंतर शेतकऱ्यांना ते ऍडवायझर पण मिळणार आहे, म्हणजे सध्या असलेले सिंचनची मातीतील ओलावाची परिस्थिती बघून नेमकं त्यांनी काय पालन करावी. सद्यस्थिती मातीच्या ओलावा पुढील 4 ते 5 दिवस पिकाची तहान बघू शकतो. त्यामुळे परंतु पुढील 7 दिवसाची हवामान अंदाजानुसार ओलाव्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने सिंचन देण्याची गरज पडू शकते. म्हणजे आपण याच्यामध्ये ड्राय स्पेल, वेट स्पेल पण बघू शकतो. आपल्याला आता हवामानामध्ये एवढा फरक आहे की कधी कधी जास्त पाऊस पडते, कमी पाऊस पडते, कधी कधी सलग 15-20 दिवस पाऊस पडतच नाहीये. सो त्यामुळे हे सर्व गोष्टीची नियोजन आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सर काय होतं की शेतकरी जो आहे आपल्या शेतामध्ये ही सर्व माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळे सेन्सॉर बसवतो आणि त्या सेन्सॉरची किंमत असते 40 ते 50 हजार रुपये. मग आता हे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय असेल, आपलं कृषी विभाग असेल आणि IIT मुंबई असेल, यांनी विकसित केलेलं हे जे पोर्टल आहे, तर याच्यासाठी शेतकऱ्यांना काय पे करावं लागणार आहे का? अगदी. आता सर्वांना माहिती आहे की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पण शेतकरी बंधू आता प्रगतीशील झालेले आहेत. आता लगभग 1000 पेक्षा जास्त शेतकरी शेतामध्ये EI ची तंत्रज्ञान वापरत आहेत. ते सॉइल सेन्सर, वेदर सेन्सर, मॉइश्चर सेन्सर, या सर्व गोष्टी त्यांनी शेतामध्ये लावून स्मार्ट फार्मिंग करत आहेत. पण त्याला थोडासा इन्व्हेस्टमेंट आणि खर्च लागते. पण आता आपण असा एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे. आता IIT बॉम्बेची वॉटर बजेट मॉडेल आहे, म्हणजे याच्यापूर्वी पण पोखरा योजनेमध्ये त्यांनी सर्व पिकाची, मातीची सर्व अभ्यास करून एक मॉडेल त्यांनी तयार केलं आहे. ते मॉडेल आपण इथे वापरत आहोत. त्याच्यानंतर आपण स्कायमेट म्हणून आता वेदर स्टेशन्स आहे, ते स्कायमेट वेदर स्टेशनचे डेटा जे आहे आपण API द्वारे आपण त्यांच्याकडून खरेदी करून आपण युज करतो. तर त्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाने याच्यासाठी खर्च केलेली आहे. सो त्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचे सेन्सर्स लावण्याची गरज नाहीये. सो आपोआप म्हणजे त्यांच्या हवामानाची सर्व माहिती आम्ही SMS द्वारे जे ऑलरेडी कलेक्ट केलेली आहे ते आपण शेतकऱ्यांना पोहोचू शकतो.
ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं गेलेली लिंक जी आहे तर ती लिंक फक्त त्यांनी सेव्ह ठेवणं वर्षभर गरजेचं आहे, एवढं सगळ्यात महत्वाचं आहे. तर सर, आणि जर इन केस ते लिंक घाळ झाला, मिस झाला, तर समज शेतकरी बंधूंनी आपला जवळचे कृषी सहाय्यकांना आपण संपर्क केला, आपण त्यांच्या डिटेल्स घेऊन परत SMS पाठवू शकतो. खरं तर सर, धाराशिव मधल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय छान अशी असं पोर्टल उपलब्ध, हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. आणि याच्यासाठी IIT मुंबईची जी टीम आहे त्यामध्ये आपण बघतो डॉक्टर हेमंत बेलसरे सर आहेत, जे की प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, डॉक्टर गोपाळ चव्हाण सर आहेत, फील्ड मॅनेजर आहेत, असीम रमा प्रवीण आहेत, सिनियर IT मॅनेजर आहेत, राहुल गोखले सर आहेत, सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, मयूर शिंदे आहेत, ओंकार वानखेडे आहेत, विशाल इंगोले आहेत, आकाश राठोड आहेत. सर, या टीम बद्दल काय सांगाल तुम्ही आणि या इन्स्टिट्यूट बद्दल काय सांगाल? अशा प्रकारचे आपल्याला सॉफ्टवेअर विकसित करायचे असेल, वन ऑफ इट्स काइंड, म्हणजे आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असा आपण प्रयत्न करतो, एक्सपेरिमेंट करतो असं सांगायला हरकत नाहीये. तर ज्यासाठी एक मोठा मनुष्यबळ लागणार आहे, स्किल्ड मॅनपॉवर लागणार आहे. आणि IIT बॉम्बेने याच्या पूर्वी याच्यामध्ये जे काम केलेली आहे, आणि IIT बॉम्बेमध्ये जे प्रोफेसर मिलिंद सोहनी पण आहे, सो त्यांनी पण आम्हाला खूप कोऑपरेट केलेली आहे. आणि त्यांनी आणि त्यांची पूर्ण टीम, आता जे आपण सर्वांचे नाव घेतला, सो मागच्या 1 वर्षापासून, असं नाही की हे मागच्या 1-2 महिन्यामध्ये विकसित केलेले असं सॉफ्टवेअर नाहीये, मागच्या 1 वर्षापासून पडद्यामागे या सर्व मुलांनी गावोगावी भेट देऊन, शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन, आपल्या अधिकारी यांची पण बऱ्याच बैठक झालेली आहे. या सर्व बैठकीची एक फलनिष्पत्ती आहे, या पोर्टलद्वारे आपण बघू शकतो. सो सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारचे त्यांनी मेहनत केलेली आहे आणि असं एक उपयुक्त पोर्टल त्यांनी विकसित केलेली आहे. IIT मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव आणि कृषी विभाग धाराशिव यांनी जे विकसित केलेलं कृषी नियोजन प्रकल्प विषयीचं जे पोर्टल आहे, हे धाराशिव मधल्या शेतकऱ्यांसाठी तर नक्कीच फायद्याचं आहे. परंतु हा जो प्रोजेक्ट आहे, हा जो प्रकल्प आहे, पुढे जाऊन महाराष्ट्रभर देखील, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल असं म्हणायला आपल्याला हरकत नाहीये. सर, खरं तर तुम्ही अतिशय छान अशी माहिती दिली. आणि जाता जाता धाराशिव मधल्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आम्ही सर्व धाराशिवचे सर्व शेतकरी बांधवांना हीच आपण आवाहन करू इच्छितो की आता शेतकरी बांधव पण खूप तंत्रज्ञानमध्ये आणि माहिती गोळा करण्यामध्ये खूप पुढे गेलेली आहे. तरीही त्यांना कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे काही इनपुट्स आहे, मदत आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्याची हवी असतात. सो त्याचे एक गॅप आहे, ते ब्रिज करण्यासाठी आपण याचे एक छोटेसे प्रयत्न पण केलेले आहे. बट अजून याच्यामध्ये या पोर्टल पक्की करण्यासाठी, मॅच्युअर करण्यासाठी शेतकरी बांधवांची पण फीडबॅक आम्हाला लागणार आहे. सो शेतकरी बांधवांनी हे ऍप आपण वापरा. तुम्हाला काय वाटते, तुम्ही आम्हाला त्याच्या माहिती द्यावी, फीडबॅक द्यावी. अजून तुम्हाला काय फीचर्स हवी असतील, कोणती स्वरूपाचे फीचर्स हवी असतील, या इंटरफेस मध्ये काय तुम्हाला बदल पाहिजे, तुम्ही बिंदास इथे येऊन तुमचे अनुभव आमच्याकडे शेअर करू शकता. डायरेक्टली येऊन आम्हाला भेटू शकता, आमच्या RDC साहेबांना भेटू शकता, कृषी अधिकाऱ्यांना पण भेटू शकता. सो आपण ते दखल घेऊन शेतकऱ्यांना उत्कृष्ट माहिती मिळवण्याचे एक पोर्टल आपण सगळ्यांनी मिळून विकसित करूया, असं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कळवकर सर देखील आहेत. सर, काय सांगाल? खरं तर धाराशिव मधल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची खरं तर बातमी आहे. त्यांना त्यांच्या पिकाची आता काळजी घेता येणार आहे. काय आवाहन कराल तुम्ही? आदरणीय सरांनी कृषी विभाग आणि IIT बॉम्बे यांच्या मदतीने एवढं छान सुविधा दिलेली आहे. याचा फायदा जर शेतकऱ्याने घेतला, जमिनीतली मातीची, पाण्याची परिस्थिती, टेम्परेचर, ह्या क्लायमॅटिक कंडिशन्सवर पिकाचं उत्पन्न बहुतांश असतं. आणि ह्याची एक प्री इंटिमेशन, पूर्व कल्पना दिल्यामुळे शेतकऱ्यांना नियोजनासाठी खूप छान होणार आहे. पाण्याचं नियोजन आहे, फवारणीचं नियोजन आहे, आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना याचा प्रचंड फायदा होणार असून सर्व शेतकऱ्यांना माझी प्रशासनाच्या वतीने विनंती असेल की सरांनी जेवढी माहिती आता सांगितली त्याचा कृपया आपण अनुकरण करावं आणि आपल्या शेतीमध्ये भरभरून असं उत्पन्न काढावं, एवढी विनंती करतो. दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विश्वविशाल न्यूजवरती आपण खरं तर प्रशासनातली प्रत्येक बातमी आपण विश्वविशाल न्यूजवरती पाहत असतो. आणि यापुढे देखील आपण प्रशासन असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातली प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. त्यासाठी विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.